नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एम-पी-एस-सी रिलेटेडचं जे अपडेट आहे. मुख्यमंत्रीच्या आदेशान्वये आता पदभरतीसाठी एम-पी-एस-सीचं शिष्टमंडळ तयार होत आहे. तर असं का थंबनेल देण्यामागचं रिझन हे होतं की जसं की आता पाठीमागेच प्रिव्हियस जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर 3,00,000 पदेही रिक्त आहेत अप्रॉक्स. तर ती पदभरतीसाठी मोस्ट ऑफ जी पदे आहेत ती एम-पी-एस-सीकडे काय करण्यात आहे, पुढे स्थानांतर करण्यात येणार आहे त्यांचं. तर त्यासाठी जी पदभरतीसाठी मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की आदेशान्वये की आम्ही जे एम-पी-एस-सीचं मंडळ आहे त्याच्यासाठी अजून आम्ही स्ट्रॉंग करण्यासाठी पदभरती करत आहोत, सदस्यांची सुद्धा नियुक्ती करत आहोत. तर त्यासाठी सचिवपदी जे आहेत ते प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या रिलेटेडच हे अपडेट आहे. आणि आता येणाऱ्या ज्या पदभरती आहेत त्या बऱ्यापैकी ज्या एक्झाम्स आहेत त्या एम-पी-एस-सी अंडर कंडक्ट केल्या जाणार आहेत. जसं की वाहन चालक आणि अग्निशमन आपण बघितलेलं की नोटिफिकेशनमध्ये आधीही की या 2 पदभरती वगळता बाकी बऱ्यापैकी ज्या पदभरती आहेत त्या एम-पी-एस-सी अंडर कंडक्ट केल्या जाणार आहेत. आता कोणत्या पदभरती ह्या एम-पी-एस-सी थ्रू कंडक्ट केल्या जाणार नाहीत, तर त्याचे प्रत्येकाचे ऑफिशियल नोटिफिकेशन्स आणि मागणीपत्र येणार आहेत. आणि त्या रिलेटेड सुद्धा आपण प्रत्येक जो अपडेट आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर त्यासोबतच जर तुम्ही आता सरळ सेवेच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यासाठी आत्तापर्यंत झालेले टी-सी-एसचे जेवढे क्वेश्चन्स आहेत ते 5,000 प्लस एम-सी-क्यू तुम्हाला एकाच ई बुकमध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर ही जे ई बुक आहे ते फक्त तुम्हाला 10 रुपयामध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो पूर्ण त्याचे जे क्वेश्चन्स आहेत ते इथे कव्हर केलेत आणि हे विषयनिहाय तुम्हाला घटक वर्गीकरण इथे केलं जाणार आहे. तर या रिलेटेड तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि ई बुक परचेससाठी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचं जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, तर आपण थोडंसं अपडेटकडे वळूया की आता बघा महेंद्र हरपाळकर जे अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती. तर हे जे अपडेट आहे ते काय आहेत, हे महेंद्र पडताळकर जे आहेत हरपाळकर सर, सॉरी, तर महेंद्र हरपाळकर सर जे आहेत त्यांची जी नियुक्ती आहे ती आधी जात पडताळणी समितीवरती करण्यात आलेली. तर त्यांचं जे आता सचिवपदी नियुक्ती करण्यात येत आहे. तर त्याचं जे काय काय त्यांच्याकडे कार्यान्वित राहणार आहे आणि कशा प्रकारे काम असणार आहे, रुजू करणार आहेत, तर त्या रिलेटेड सुद्धा आपण बघूया की आता बघा पदोन्नतीने अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती छत्रपती संभाजीनगर या पदावरती ते पदस्थापना त्यांची करण्यात आली होती. परंतु प्रशासकीय कारणास्तव महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदावर अटी व शर्तीच्या अधीन 2 वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता प्रतिनियुक्तीने जेव्हा नियुक्ती केली जाते तेव्हा त्यांना जर ही पोस्ट सोडायची असेल तर 3 महिन्याआधी त्यांना नोटीस पिरियड द्यावी लागेल आणि जर शासनान्वये त्यांना पदावरून जर काढायचं असेल तर त्यांना 3 महिन्याची शासनाने नोटीस देणं गरजेचं असतं. त्यानंतर जो पार्ट आहे, जर त्यांचा कार्यकाळ हा चांगल्या पद्धतीने उत्तमरित्या पुढे कार्यरत होत असेल तर त्यांची पुन्हा त्याच्यावरती जे नियुक्ती होत आहे त्याचा कार्यकाळ आहे तो वाढवण्यात येईल. तर मग आपल्यासाठी हे अपडेट महत्त्वाचं का आहे, कारण की जे एक फॅक्च्युअल बेस सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण एम-पी-एस-सीचं प्रिपरेशन करतो त्या अन्वये. आणि दुसरा जो पार्ट आहे, आत्ताच जे रिसेंटमध्ये 3,00,000 पदभरतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आणि रिसेंटमध्येच म्हणजे 1 वीकच झाला त्यामध्ये सांगण्यात आलेलं की आम्ही जे शिष्टमंडळ आहे की ज्यासाठी लागणारे जेवढेही सदस्य आहेत त्यांची समिती आहे ती आम्ही गठीत करत आहोत आणि त्याचप्रमाणे पुढे कार्यरत ज्या पदभरती आहेत त्या होणार आहेत. आणि ऑफिशियल नोटिफिकेशन्सद्वारे सुद्धा आता एक एक क्लिअर होत आहे की कोणते कोणते पदे जे आहेत ते एम-पी-एस-सीकडे वर्ग करण्यात आलेला आहेत. जसं की आता नगर परिषदच्या सुद्धा ज्या वॅकन्सीज आहेत येणाऱ्या पुढच्या त्या बऱ्यापैकी एम-पी-एस-सीकडे जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे 99% ते एम-पी-एस-सी थ्रू नगर परिषद ही एक्झाम घेतली जाणार आहे. तसेच इतर ज्या एक्झाम्स आहेत त्या एम-पी-एस-सी थ्रूच कंडक्ट केल्या जाणार आहेत. आणि आत्तापर्यंतचा जो टी-सी-एस आणि आय-बी-पी-एसचा जो कार्यकाळ आहे तो 31 डिसेंबर 2025 पर्यंतचा जो आहे तो संपत आहे. त्यापुढे जर तो एक्सटेंड होत असेल तर त्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला आपल्याला अपडेटद्वारे कळणारच आहे. तर असेच तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.